नमस्कार. नंदिनी काव्याला म्हणत असते, काव्या, खरं खरं सांग, तुमच्यामध्ये काय झालं होतं? आई तुझ्यावरती एवढ्या का चिडल्या होत्या? तेव्हा लगेच काव्या म्हणते, खरं सांगू का, मला नाही माहिती. आणि ताई, आता सगळं आमच्यातलं मिटलंय. तू या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, असा कसा विचार करू नको मी? तूच सांग ना. विचार करणं तर माझ्या मनात येणारच ना. आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय. खरं सांगायचं तर मला हीच गोष्ट पटत नाही आहे की तुम्ही असे कसे काय वागू शकता. काव्या, असं काय झालंय की सगळेजण माझ्यापासून एक गोष्ट लपवतायत? त्यावेळेला लगेच काव्या बोलते, काही नाही ताई, असं काहीच नाहीये लपवण्यासारखं. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, काहीतरी आहे जे लपवलं जातंय आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आता मात्र तर मी तुला माफ करू शकत नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की नंदिनी मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, काही झालं तरी तुझ्या बाबतीत असं काही बोललेलं मला चालणार नाही. तेव्हा मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते. तर इकडे काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ, मला कळतच नाहीये काय करावं ते, पण काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यात तिथे जीवा आलेला असतो. जीवा आल्यानंतर काव्या जीवाला म्हणते, जीवा, काय झालंय? खरं सांगायचं तर खरं खरं सांग. जीवा, ताईचा आनंद दिवस तिला कसं मिळवून देणार आहेस? तेव्हा लगेच जीवा म्हणतो, तू नको काळजी करूस काव्या, नंदिनी माझी बायको आहे आणि तिच्या गोष्टी तिला कशा मिळवून द्यायच्या हे मी बघेन, तू तुझं बघ. आणि काव्या, खरं सांगू का, या गोष्टींमध्ये तू नको. तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते. काव्या मोठ्याने बोलते, मला आता या सर्व गोष्टींचा विचार करायचा नाही. खरं सांगायचं तर या गोष्टीच मला काही केल्या ऐकायच्या नाहीत. त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो, एक मिनिट, काय झालंय मला सांगाल का? तेव्हा लगेच जीवा घडलेला सगळा प्रकार पार्थच्या कानावरती घालतो. त्यावेळेला लगेच जीवा म्हणतो, दादा, याला जबाबदार तू आहेस. कारण का माहितीये का? कारण ती शनाया तुझ्या प्रेमात पडली होती आणि त्या शनायाची अवस्था बघून त्या भास्करने नंदिनीवरती असा राग काढलाय. अरे, एवढी घाणेरडी भाषा वापरली ना, तुला काय सांगू. अरे, आनंद निवास जर का पाहिजे असेल तर नंदिनीला त्यांनी इन्व्हेस्टरकडे पाठवायला सांगितलंय. तेव्हा मात्र पार्थ बोलतो, काय, त्या भास्करची एवढी हिंमत? तू काळजीच करू नकोस, आता मी बघ काय करतो ते. आणि पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघत असतात. त्यावेळेला काव्या म्हणते, त्या भास्करला माझ्या समोर आणा, नाही ना त्याला चपलेने तुडवली तर नावाची काव्या पार्थ देशमुख नाही. तेव्हा मात्र पार्थ बोलतो, काव्या, काव्या, शांत व्हा. मला माहिती आहे तुम्ही पार्थ देशमुख आहात त्या, पण खरं सांगायचं तर तुम्ही आता जरा शांतच राहिलात ना तर बरं होईल. काय आहे ना, नको तिथे हागावपणा चालत नाही. काव्या, काही काही ठिकाणी शांतपणे गोष्टी हाताळाव्या लागतात, कळतंय का? तेव्हा मात्र काव्या पार्थकडे बघत असते. त्यावेळेला जीवा म्हणतो, दादा, काही करून मला नंदिनीला तिचा आनंद निवास परत द्यायचा आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो, तू काळजी करू नकोस, मी काय करतो ना ते बघ. इकडे काव्या आणि पार्थ भास्करच्या घरी आलेले असतात. तेवढ्यात तिथे शनाया सुद्धा असते. लगेच पार्थ शनाया जवळ जातो आणि शनायाला बोलतो, शनाया, मला कळतंय तुझी ही मनस्थिती जी काही आहे ती माझ्यामुळे आहे. कुठे ना कुठे तरी तुझ्या या मनस्थितीला मी सुद्धा जबाबदार आहे. पण मी एकच सांगेन, माझं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं आणि कधीच नसणार आहे. हे बघ शनाया, प्रेम असं मागून मिळत नसतं तर ते कमवावं लागतं. पण तुला मात्र तेवढी सुद्धा अक्कल नाही का? अगं, तुझ्या या अशा वागण्यामुळे, तुझ्या या अशा राहण्यामुळे तुझे डॅड काय करतायत काय नाही हे तरी तुला कळतंय का? तेव्हा मात्र शनाया पार्थकडे बघत असते. तेव्हा लगेच मोठ्याने शनाया बोलते, पार्थ, तू जे काही बोलतोस ना ते मला पटतंय, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची पार्थ, या सर्व गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस. तेव्हा काव्या बोलते, एक मिनिट शनाया, मी तुझं मन नक्की समजू शकते,
पण स्वतःच्या मनाला विचार, खरोखर पार्थ तुझ्यावरती प्रेम करायचे का? अगं, जर का ते तुझ्यावरती प्रेम करत असते तर कदाचित त्यांनी तुझ्याशीच लग्न केलं असतं. भास्कर काका, माफ करा, पण लहान तोंडी मोठा घास घेते. पण तुम्ही जे वागताय ना ते तुमच्या वयाला शोभत नाही. कारण तुम्ही असे कसे काय वागू शकता हाच प्रश्न माझ्या समोर उभा राहिलाय. तेव्हा मात्र भास्कर मोठ्याने बोलतोय, जास्त शहाणपणा करायचा नाही. कुणाशी बोलतेस कळतंय का? तेव्हा लगेच काव्या म्हणते, फक्त वयाने वाढला आहात. बिझनेस कसा करायचा ही सुद्धा अक्कल नाहीये तुम्हाला. बिझनेस जर का करायचा असेल ना तर समोरासमोर ज्या काही अटी असतील त्या मान्य करून करा. जीवाला असा फसवून त्याच्या पाठीत न कळत खंजीर खुपसून नाही करायचा. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? तुमची लायकी तरी आहे का? तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला जीवा म्हणतो, काय ना काव्या, अगं या माणसाशी बोलायची लायकीच नाहीये. कारण हा माणूस आपल्या काही गोष्टी समजूनच घेणार नाही. तेव्हा लगेच भास्कर बोलतो, बस झाला, तुम्ही इथे कशाला आलात? माझ्या मुलीचं मन वळवायला? तर तसं होणार नाही. माझी मुलगी तुमच्या कोणत्याच गोष्टीला भीक करणार नाही. आत्ताच्या आता तुम्ही इथून चालतं पडायचं, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते, बस झाला भास्कर काका, माझी माणसं तुमच्याशी गोड गोड बोलतायत, याचा अर्थ तुम्ही कसंही वागाल आणि कसंही बोलाल असं होणार नाही. तुमचं वागणं सुधारा, नाहीतर एक दिवस तुम्ही तोंडावर आपटाल. तेव्हा मात्र भास्कर काका खूपच चिडलेले असतात. त्याच वेळेला लगेच मानिनी मोठ्याने बोलते, आता जे काही झालंय ना ते योग्य नाही झालं. खरं सांगायचं तर मला कळतच नाहीये, काव्या, पार्थ, नंदिनी, तुम्ही सगळेजण कशाला विनवण्या करताय? आपण सगळेजण आहोत ना. आपण सगळेजण मिळून हे प्रकरण हाताळू. तुम्हाला काळजी करायची गरज नाही, चला तुम्ही इथून. तेव्हा लगेच भास्कर म्हणतात, काय ना मानिनी वहिनी, कितीही काही झालं ना तरी हे प्रकरण हाताळणं एवढं सोपं नाहीये. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आनंद निवास परत मिळेल तर होणारच नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी जीवा बोलतो, आनंद निवास तर मी तुझ्या नाकावर टिचून मिळवणारच. आता तू बघच तुझी कशी वाट लावतो ते. नाही ना आनंद निवास मिळवलं तर नावाचा जीवा नाही मी. नंदिनी, तुला काळजी करायची गरजच नाही. आनंद निवास तुझ्या ताब्यात येत्या 48 तासात असेल. तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघतच राहते. पार्थ लगेच जीवाला बोलतो, जीवा, तुला लागेल ती मदत मी करेन, तू काळजीच करू नकोस. पण या भास्करला मात्र आपण धडा शिकवायचाच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जीवाने दिलेल्या वचनाप्रमाणे नंदिनीला आनंद निवास मिळवून देईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.